आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। सगळेच संत महात्मे सांगतात, विस्तार करायचं कारण नाही। सुखरूपायसे कोण दुजे सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखे ते तुकोबाराय तेही बोलून दाखवतात परमात्मा फक्त। म्हणून पहिल्या 3 चरणामध्ये तुकाराम महाराजांनी स्थूल रूपानं परमात्म्याचं वर्णन केलं, शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज सूक्ष्म रूपानं परमात्म्याचं वर्णन करतात। कारण सुख हे आपलं स्वरूप आहे आणि स्वरूप असल्यामुळे ते जरी आपणच असलो तरी ते सूक्ष्म आहे, जाणीवे करता त्याला सूक्ष्म मानावं लागेल। असो एक विचार। दुसरा विचार या अभंगाच्या संबंधाने जर आपण पाहिला तर परमात्म्याची जाणीव करून देताना तुकोबाराय आणखीन एका प्रकारानं आपल्याला जाणीव करून देतात। पहिल्या 3 चरणात स्थूल रूपानं वर्णन, शेवटच्या चरणामध्ये सूक्ष्म रूपानं वर्णन। आता पुढे चला, पहिल्या 3 चरणामध्ये तुकोबारायने परमात्म्याच्या रूपाचं वर्णन केलं, शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन करतात, रूपाकडून स्वरूपाकडे। आता हाच सगळा विचार पुढे मला लांबवायचा नाहीये, परंतु मी सामान्यतः सांगून जातो। पहिल्या 3 चरणामध्ये तुकाराम महाराजांनी रूपा म्हणजे काय झालं, पुन्हा तेच सांगताय तुम्ही, तेच सांगत नाहीये। मला थोडं वेगळं असं बोलायचं आहे की तुकोबाराय जे परमात्म्याच्या संबंधानं बोलतात ते सगळं बोललेलं पहिल्या 3 चरणामध्ये वेगळं आहे, ते नुसत्या स्थूल रूपानं मला आपल्या समोर मांडायचं नाहीये। विस्तार न करता बोलायचं झालं तर परमात्मा विटेवर उभा आहे, याच्या मागे तुकाराम महाराजांना नुसतं विटेवर उभा आहे हे सांगायचं नाहीये, विटेवर उभं राहण्यामध्ये परमात्म्याचा स्वभाव सांगायचा। हां, म्हणून थोडं सांगतो की वेगळ्या शब्दामध्ये जर बोलायचं झालं तर पहिल्या 3 चरणामध्ये तुकाराम महाराजांनी परमात्म्याचा स्वभाव सांगितलाय आणि शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी परमात्म्याचा स्वभाव सांगितलाय। विठ्ठला विठ्ठला त्याला आपण रूप स्वरूप या अर्थाने घ्या किंवा स्वभाव आणि स्वस्य भाव या अर्थाने घ्या, कोणत्याही अर्थाने आपण घ्या, मला आत्ता लांबवायचं नाही। पण पहिल्या 3 चरणामध्ये तुकोबाराय परमात्म्याचा स्वभाव सांगतात। परमात्मा विटेवर उभा आहे, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी। अरे परमात्मा विटेवर उभा आहे, याच्यात स्वभाव काय? करकटावरी ठेवून याच्यात स्वभाव आहे। तुळशीहार गरा याच्यामध्ये परमात्म्याचा स्वभाव सांगायचा आहे तुकोबारायांना, आपण विचार करून पहा। अरे त्यांनी कमरेवर हात ठेवले, याच्यामध्ये काय कळतं? आपण नेहमी म्हणतो, रोज म्हणतो, प्रमाणं भवाब्धे हृदं मामकानां नितंबः कराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्व सत्यैर्धृतो नाभिकोशः परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम। आपण रोज म्हणतो प्रमाणं भवाब्धे हृदं मामकानां मामकानां इदं प्रमाणं भव आब्देहे, नाही का? आचार्य काय बोलतात? मामकानाम भव आब्देहे मामकानाम इदम प्रमाणम। अरे संसार सागराचं पाणी माझ्या इतकंच आहे हे आपल्या भक्ताला सांगण्याकरता, म्हणून परमात्मा त्या पद्धतीनं कमरेवर हात ठेवत असेल तर कमरेवर हात ठेवणं याच्यामध्ये परमात्म्याचा स्वभाव पाहिला पाहिजे। रूप पाहणं हा गौण भाग आहे, त्याचा स्वभाव बघणं हा त्यातल्या त्यात सूक्ष्म भाग आहे। विठ्ठला त्याला प्रमाण पुष्कळ आहेत, मी आता प्रमाणात बोलत नाहीये, सामान्य बोलतोय। कमरेवर हात कशा करता ठेवले, जगाला पुष्कळ कारण त्याची सांगितलेली आहेत। मी एक आपला आचार्यांनी सांगितलंय म्हणून त्या कारणाचा उल्लेख फक्त मी केला।
मामकानाम इदम प्रमाणम भव आब्दे, माझ्या एवढंच प्रमाण आहे भवसागराचं हे आपल्याला कळावं याच्याकरता भगवंताने मार्गदर्शक होऊन जर आपल्याला कमरेवर हात ठेवला असेल तर परमात्म्याचं मार्गदर्शकत्व हा त्याचा स्वभाव लक्षात घेतला पाहिजे. परमात्मा विटेवर उभे आहेत. आता विटेवर उभं राहण्यामध्ये काय स्वभाव आहे? अरे याच्यासारखा तर चांगला स्वभाव नाही देवाचा. किती साधं, किती सरळ. आपल्या विटेवर उभं राहण्यामध्ये काय, मला सांगा, विटेचं माप काय असतो? इकडं काय माहित नाही, आमच्या मराठवाड्यामध्ये वेगळे आहे. इकडं काय माप आहे विटेचं? हे बांधकाम जे करतात त्यांना माहिती असेल. विटेचं काय माप? 9/4. ही दाखवायची का द्यायची वीट? ही दाखवायची वीट का द्यायची वीट? दाखवायची असे नका, दाखवायची द्यायची काही असेल. 9/4 एवढी वीट आहे. म्हणजे साधारण किती माप झालं? किती माप झालं? मानवी शरीराच्या दृष्टीने विचार केला तर सुदृढ आणि परिपक्व झालेल्या मानवी शरीराचं पाऊल, आपलं एक पाऊल म्हणजे वीट. विटेचं माप काय? आपलं एक पाऊल. मग सामान्य माणसाचं एक पाऊल ज्या विटेवर बसतं तसं विश्वाच्या अतीत व्यापक असणारा परमात्मा त्याच विटेवर 2 पावलं ठेवून उभा राहतो. काही अर्थ आहे का नाही त्याच्यामध्ये? काही अर्थ आहे त्याच्यामध्ये? काही तात्पर्य आहे का नाही? एका माणसाला विटेवर उभा राहायला सांगितलं तर तोल सावरत नाही त्याचा. एकदा इकडं पडेल, एकदा तिकडं पडेल. विटेवर उभा राहा म्हटलं तर एकच पाऊल तो ठेवू शकेल. पण 28 युग झाली महाराज, तोल अजून ढळला नाही. याला काहीतरी अर्थ असेल का नाही? भगवंताचा काही स्वभाव त्याच्यामध्ये प्रतीत होत असेल का नाही? काय स्वभाव प्रतीत होतो? वीट म्हणजे फार मोठी जागा नाही. 9/4 माणूस बसू शकत नाही. कसा बसा एका पायावर उभा राहतो, मुंबईच्या लोकलमध्ये उभा राहिल्यासारखा. एका पायावर कसा बसा उभा राहू शकेल त्या विटेवर? फार मोठी जागा नाही. अरे आपल्याकडच्या किती फार मोठी 9/4 म्हणजे फार मोठी जागा आहे का हो? आपल्याकडच्या एखाद्या सामान्य कश्चित मंत्र्याला त्याच्यापेक्षा चांगल्या पदाची अपेक्षा असते. काय एक मातीची भाजलेली वीट हो, काय काय सोन्याची आहे का, सोन्याचं सिंहासन आहे, काय आहे काय? बरं ती वीटही अशी काही त्यातल्या त्यात चांगली बघून नाही, त्यांनी भिरकावलेली वीट आहे. आपल्याला प्रमाण माहिती आहे, आईसा कैसा रे तू धीट मागे बघितलं नाही, भिरकावली. म्हणजे त्या काळातल्या विटा भिरकावल्या तरी फुटत नव्हत्या. हे त्यातल्या त्यात सामाजिक अन्वय त्याच्यात. त्या काळातल्या विटा चांगल्या होत्या, नुसत्या अशा मागच्या मागे भिरकावल्या तरी फुटल्या नाही. परमात्मा त्या विटेवर उभा आहे. विटेची जागा फार मोठी नाही, अगदी सामान्य. एखाद्या, मी काय सांगू आता, आपलेच दातन आपलेच ओठ, एखाद्या महाराजांना जर तेवढीच जागा दिली बसायला तर त्याला राग येतो. पत्रिकेमध्ये सुद्धा त्याला जास्त जागा लागते त्याच्यापेक्षा. बसायची काय गोष्ट करतात, पत्रिकेमध्ये सुद्धा जास्त जागा लागते आणि परमात्म्याला तेवढी सुद्धा जागा दिली नाही. तेवढी सुद्धा जागा दिली नाही. कश्चित जागा परमात्म्याला दिली पुंडलिकरायाने, पण परमात्मा त्या विटेवर 28 युग झाली उभे आहेत. काय स्वभाव कळतो? एकच स्वभाव कळतो, माझ्या भक्तांनी मला जेवढी जागा दिली त्याच्यामध्ये मी समाधानी आहे. विठ्ठला हे बाकीचं सगळं लावून घ्या. ते तुळशीहार गळा म्हणजे काय, त्याच्याकरता त्या जालंधराचं चरित्र बघा. त्या जालंधराच्या चरित्रामध्ये तुळशीच्या रूपानं भगवान कसे प्रकट झाले, त्याच्या बायकोच्या पातिव्रत्यामुळं वगैरे वगैरे सगळ्या कथा आपल्याला माहिती असतील. आपण पाहून घ्या. मला आत्ता सगळं सांगण्यात तात्पर्य नाही. कौस्तुभ म्हणे भगवंताने कसा धारण केला, त्याच्याकरता काय स्वभाव भगवंताचा त्याच्यातून प्रतीत होतो, याच्यामध्ये काय स्वभाव भगवंताचा प्रतीत होतो, तो पीतांबरच का आहे, तो शुभ्रांबर का नाही, याचा विचार जर आपण केला तर या सगळ्यातून भगवंताचा स्वभाव 3 चरणामधून तुकोबाराय भगवंताचा स्वभाव सांगतात. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज भगवंताचा स्वस्य भाव, असा भाव जो आहे तो सांगतात. विठ्ठला आणखीन एका प्रकारानं तुकोबारायाने आपल्याला या अभंगामधून भगवंताचा बोध करून दिला आहे. स्थूलाकडून सूक्ष्माकडे, स्वभावाकडून स्वभावाकडे,
आणखीन एका पद्धतीनं आपल्याला या अभंगात तुकोबाराय ज्या पद्धतीनं परमात्म्याचा प्रबोध आपल्याला करून देतात त्याचा विचार करता येण्यासारखा आहे. पहिल्या 3 चरणामध्ये तुकोबाराय भगवंताचं तटस्थ लक्षण सांगतात आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय भगवंताचं स्वरूप लक्षण सांगतात. विठ्ठला संबंधामध्ये स्वरूप लक्षण तटस्थ लक्षण म्हणजे काय हे सांगावं असं आता मला नाही वाटत इथं कोणी इतकं सामान्य असेल. सगळ्यांना स्वरूप लक्षण तटस्थ लक्षण म्हणजे काय हे लक्षणं सगळी माहिती आहेत. कारण नाही प्रतिज्ञा मात्रेण वस्तुसिद्धी अपितु लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी या लक्षण आणि प्रमाणाच्या संबंधानं जर आपल्याला बोध होत असेल वस्तूची सिद्धी होत असेल तर तुकाराम महाराज पहिल्या 3 चरणामध्ये आपल्याला भगवंताचं तटस्थ लक्षण सांगतात आणि शेवटच्या चरणामध्ये स्वरूप लक्षण आहे. तटस्थ लक्षण काय करतं? जे लक्षण लक्ष्याचा बोध करून देतं पण बोध करून दिल्यानंतर बाजूला राहतं ते तटस्थ लक्षण. मी साध्या भाषेत सांगतो, शास्त्रीय परिभाषेमध्ये बोलत नाही. आणि स्वरूप लक्षण कशाला म्हणावं? जे लक्षण लक्ष्याचा परिचय करून देतं पण परिचयानंतर स्वतः लक्ष्य रूप होऊन जातं त्याला स्वरूप लक्षण असं म्हणतात. ढोबळमानानं एवढं डोळ्यासमोर ठेवा. आता सगळ्याचा विचार मला करायचं कारण नाही, त्याची उदाहरणही द्यायचं कारण नाही आहे. परंतु पहिल्या 3 चरणामध्ये तुकाराम महाराजांनी आपल्याला तटस्थ लक्षणाने भगवंताचा परिचय करून दिला. कसा परिचय? तुकोबाराय म्हणतात सुंदर ते ध्यान उभे विड. परमात्मा विटेवर उभा आहे तो परमात्मा झालं एक लक्षण. आता मुद्दा हा आहे की विटेवर उभा आहे तो परमात्मा असं जर लक्षण करायचं झालं तर तटस्थ लक्षण माना. का माना? कारण परमात्म्याने कधी वीट सोडलीच नाही का. विटेवर उभा आहे परमात्मा मान्य आहे पण याचा अर्थ परमात्म्याने कधी वीट सोडलीच नाही का. परमात्मा जनाबाईला दळायला मदत करायला गेले, काही वीट घेऊन गेले काय? बरोबर वीट घेऊन गेले का? नाही. परमात्मा रामावतारात आले, वीट होती काय? बरोबर. तोच परमात्मा नरसिंह अवतारात आहे, वीट बरोबर आहे का? तोच परमात्मा परशुराम अवतार, वामन अवतार, मत्स्य अवतार, कूर्म अवतार, वराह अवतार या अवतारामध्ये तर विटांचा काही संबंधच नाही. वराह कूर्म मत्स्य या अवतारामध्ये तर विटेचा काही संबंधच नाही ना. ना विटेचा संबंध आहे, ना कटेवर कर संबंध आहे, ना तुळशीहार गळा संबंध आहे, कासे पितांबर कशाचा संबंध आहे? वराहाला कशाचं कासे पितांबर? काय मत्स्य अवतारामध्ये काय कासे पितांबर? काही नाही. एक शिंग होतं तेवढंच पुष्कळ पुरे झालं, बाकी काही नव्हतंच, काही गरजही नव्हती. पण परमात्म्याच्या बाबतीत आता परमात्मा विटेवर उभा आहे. कोणत्या अवतारामध्ये वीट आहे? सांगा. फक्त एकच अवतार असा आहे परमात्मा पंढरीनाथाचा की या अवतारामध्ये परमात्मा विटेवर उभा आहे. म्हणजे बाकीच्या अवतारामध्ये वीट बरोबर नसेल तर विटेवर उभा असणारा परमात्मा हे झालं परमात्म्याचं तटस्थ लक्षण. परमात्मा कमरेवर, आता कमरेवर हात कायमचे आहेत का? कधीतरी काढतच असेल, निदान जेवताना तरी, निदान जेवताना तरी काढत असेल. निदान भक्ताला मदत करायला गेला कमरेवरचे हात काढत असेल. निदान दळायला लागला, निदान कमरेवर हात ठेवून कसं दळता येईल? त्याला दळायला कमरेवरचे हात काढावे लागतील. बरं, नरसिंह अवतारामध्ये परमात्म्याने त्या हिरण्यकश्यपूला उचललं, मांडीवर आडवं टाकलं, त्याचे नखाने पोट फाडलं, हे कमरेवर हात ठेवूनच चाललं होतं काय सगळं? रामावतारामध्ये रावणाला मारताना कमरेवर हात होते काय? काहीच नव्हतं. मग या अवतारापुरता जर हा विचार असेल तर आपल्याला जो विटेवर उभा आहे आणि ज्याचे कमरेवर हात आहेत, हा कमरेवर हात असणारा हे तटस्थ लक्षण. तुळशीहार गळा तटस्थ लक्षण. तुळशीहार का निदान आंघोळीला जाताना तरी काढून ठेवतच असेल की. कंठी कौस्तुभमणी, अरे त्या पितांबर, त्या पितांबर काय आता कधीतरी त्याला बदलावा लागतच असेल की नाही, कधी ना कधीतरी. आता तो काही आता क्षमा मागून बोलतो बरं का महाराज, क्षमा मागून बोलतो. परमात्मा काही पितांबर बदलताना निर्या तशाच त्याला पिन लावून दोरीवर टाकत नव्हते. म्हणजे अजूनही टाकत नाहीत परमात्मा. त्याला काय हो, काय कपड्याला कमी आहे का त्याला? काय पितांबर, पण पितांबर धारण केलेला परमात्मा, पितांबर धारण केलेला म्हणजे कायम पितांबर आहेच काय? बरोबर नाही ना, नाही ना. कितीतरी प्रमाण आहेत. नाचता नाचता देवाचा होई देवाय बोले
नामदेवराय कीर्तन करतात, ज्ञानोबराय चाल म्हणतात, त्याच्यामध्ये परमात्मा नाचतो. आणि नाचता नाचता काय झालं, देवाचं इतकं देहभान विसरून गेलं की नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. माझा मुद्दा इथंच आहे. पितांबर ज्या अर्थी गळू शकतो त्या अर्थी ते त्याचं स्वरूप लक्षण नाही. विठ्ठला विठ्ठल. मग सावध करावं लागलं कबीर महाराजांना पुढे जाऊन. देवा अहो बघा विश्वरूप दर्शन. सावध व्हा, सावध व्हा देवा, सावध व्हा. अहो पितांबर गळाला आपला, बघा ना, सावध व्हा. मग भगवान काय पुढं काय असेल त्याचा विचार आत्ता करायचं कारण नाही. म्हणजे पितांबर परमात्मा धारण करतो. कासे पितांबर हे परमात्म्याचं जे लक्षण आहे ते तटस्थ लक्षण. कंठी कौस्तुभ म्हणे, आता सगळ्यात सांगत नाही. कौस्तुभ म्हणे देवाच्या गळ्यात आहे, कायम आहे का? नाही. भगवत ज्ञानोबारांचे शब्द आहेत. काय सांगायचं आपण तरी, काय बोलायचं, प्रमाण आहे. तुला लक्ष्मी डावलोनी केली परवती, फेडोनी कौस्तुभ घेतला हाती. फेडोनी कौस्तुभ हाती घेतला असेल तर कौस्तुभ म्हणी भगवंतापासून बाजूला होऊ शकतो. आणि जर तो बाजूला होत असेल तर कंठी कौस्तुभ म्हणी विराजित हे भगवंताचं तटस्थ लक्षण मानावं लागेल. 3 चरणामध्ये तुकोबाराय भगवंताचं तटस्थ लक्षण सांगतात. शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय भगवंताचं स्वरूप लक्षण सांगतात. तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख. तुकाराम महाराज म्हणतात, अरे हा परमात्मा म्हणजेच माझं सर्व सुख आहे. परमात्म्याचं सर्व सुख रूपत्व आणि परमात्म्याचा अवतार याच्यामध्ये कधी भेद पडला सांगा. विठ्ठला विठ्ठल. परमात्मा कोणत्याही अवतारात जाऊ देत. रामावतारामध्ये वीट नव्हती, पण रामावताराचं स्वरूप सर्व सुखरूप हेच आहे. नरसिंह अवतारामध्ये वीट नव्हती, नरसिंह अवतारामध्ये तुळशीहार नसेल, नरसिंह अवतारामध्ये कंठी कौस्तुभमणी नसेल, पण नरसिंह अवतार सुद्धा तुका म्हणे माझे हेची सर्व सुख याच स्वरूपाचा होता. अवतार कोणताही असू द्या, त्या अवतारामध्ये बाकीचं काही नाही आहे, पण त्या अवतारामध्ये परमात्म्याचं सर्व सुख रूपत्व हे जर अबाधित असेल तर परमात्मा सर्व सुख आहे. आता एक वाक्य बोलतो, सर्व सुख रूप आहे नाही बरं, परमात्मा सर्व सुख आहे हे जे तुकोबाराय बोलतात ते परमात्म्याचं स्वरूप लक्षण मानलं पाहिजे. अशा 3 अंगानं तुकोबाराय परमात्म्याचं चिंतन आपल्यासमोर मांडतात. 3 प्रकारानं परमात्म्याचा परिचय आपल्याला करून देतात. स्थूल रूपाकडून सूक्ष्म रूपाचा हा करून दिलेला परिचय, बाकीची 3 चरणामध्ये स्थूल रूपानं परिचय, शेवटच्या चरणामध्ये सूक्ष्म रूपानं परिचय, पहिल्या 3 चरणामध्ये रूपानं परिचय, शेवटच्या चरणामध्ये स्वरूपानं परिचय, पहिल्या 3 चरणामध्ये भगवंताच्या स्वभावानं परिचय, शेवटच्या चरणामध्ये भगवंताच्या स्वभावानं परिचय. पहिल्या 3 चरणामध्ये तुकोबाराय भगवंताचा तटस्थ लक्षणाने परिचय करून देतात. शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय भगवंताचा स्वरूप लक्षणाने परिचय करून देतात. कोण आहे बाबा हा परमात्मा? तुकाराम महाराज एवढा परिचय करून देतात, पण हा परिचय करून देऊन तुकोबाराय परमात्म्याचं वर्णन करताना म्हणतात की हा परमात्मा असा जरी असला तरी तो साधा आहे असं समजू नका, तो अत्यंत सुंदर आहे. अभंगाच्या
परमात्म्याला सुंदर म्हणतात. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवनिया. उभा विटेवरी उभे विटेवरी काही जरी पाठ असले तरी मला त्या तपशिलात जाण्याचं कारण नाही. जसं जे असेल तसं. कुणाचे अभिनिवेश कशाबद्दल कधी जागृत होतील सांगता येत नसतं. म्हणून फक्त खुलासा स्थितस्य गतिश्चिंतनीया या न्यायाप्रमाणे ते ज्याचा जसा पाठ असेल तसं घ्या. मला आत्ता बोलण्याचं कारण नाही. तुकाराम महाराज परमात्म्याला सुंदर म्हणतात. त्या सौंदर्याची थोडी समीक्षा करावी, थोडी मीमांसा करावी अशी इच्छा आहे. थोडा विचार त्या संबंधानं बोलतो. कारण का तुकाराम महाराज परमात्म्याला सुंदर म्हणतात तर ज्या अर्थानं सौंदर्याची मीमांसा जगतामध्ये केली जाते. आत्ता हल्लीच्या काळामध्ये सौंदर्यशास्त्र हे नवीन एक शास्त्र म्हणून आत्ता समोर आलं बरं का. मानसशास्त्र हे अलीकडच्या या 150-200 वर्षाचा इतिहास आहे मानसशास्त्राला. त्याच्यापूर्वी इतिहास नाही मानसशास्त्र. सायकोलॉजीचा उदय हा या 150-200 वर्षातला आहे. त्याच्यापूर्वी मानसशास्त्र हे तत्त्वज्ञानाचं अंग होतं, स्वतंत्र शास्त्र नव्हतं. तसंच तर्कशास्त्राचं आहे आणि तसंच सौंदर्यशास्त्राचं. मी आत्ता बोलत नाही त्या संदर्भात, परंतु हे आता ते एक नवीन शास्त्र म्हणून ज्याला इंग्रजीमध्ये ॲस्थेटिक्स असं म्हणतात. हे सौंदर्यशास्त्र हे ॲस्थेटिक्स म्हणतात. हे आता विद्यापीठामध्ये स्वतंत्र शास्त्र म्हणून शिकवलं जातं बरं का. ते सौंदर्यशास्त्र आत्ता ज्या परिभाषेमध्ये शिकवलं जातं आणि साधारण सुंदर हा शब्द विचारामध्ये घेऊन त्या संबंधानं आपल्या ज्या परिकल्पना तयार होतात त्या अनुषंगानं जर आपण बघितलं, त्या परिप्रेक्ष्यामधून जर आपण बघितलं तर आपल्याला सौंदर्याच्या ज्या कल्पना माहिती आहेत किंवा आपण ज्या करतो आहोत त्याच्यामध्ये हा परमात्मा नेमका कुठे बसतो हा प्रश्न आहे. मी कारण सांगतो. सुंदर म्हणजे काय? आपल्याकडे सुंदर शब्दाचा अर्थ काय? गोरपान. काय गोऱ्या रंगाला सुंदर का समजतात मला माहित नाही, पण समजतात लोक. सुंदर म्हणजे कसं पाहिजे? गोरप्पा. आता ते कुणाला पाहिजे हे कीर्तनात सांगण्याचे विषय नाही, मी त्या संबंधात बोलतही नाही. पण सुंदर म्हणजे गोरपान. पालथी पडावी तसं गोरं पाहिजे. तसं उलथी पडावी तसं गोरं पाहिजे. ठीक आहे. आता गोरं हे जर सौंदर्याचं लक्षण असेल तर ज्याचं वर्णन तुकाराम महाराज सुंदर म्हणून करतात तो गोरा आहे का? तो गोरा आहे का? अरे तो तर काळा आहे. काळेपणात सौंदर्य कसं आहे? कसलं आलं? काळेपणात सौंदर्य असतं का? काही नाही. काळेपणात काही सौंदर्य नसतं. बर, हे एक झालं. अजून थोडं बोलतो. सौंदर्याचा विचार करताना अलीकडचं सौंदर्यशास्त्र सौंदर्याचा विचार 2 पद्धतीनं करतं. एक गुणात्मक सौंदर्य आणि दुसरं रूपात्मक सौंदर्य. अशा 2 पद्धतीनं त्याचा विचार होतो. एक गुणात्मक आणि रूपात्मक, की एका अर्थानं ती दिशा विचाराची निश्चित बरोबर आहे. गुणात्मक सौंदर्य वेगळं, रूपात्मक सौंदर्य वेगळं. मी आपल्याला त्याच्यातही पुढं जाऊन थोडंसं बोलीन की माणूस एक वेळ रूपात्मक सौंदर्याशी तडजोड करायला तयार असतो, पण गुणात्मक सौंदर्याशी तो तडजोड करत नसतो. ऐका, उदाहरणाने बोलतो. मला सांगा, कल्पना करा की आपल्या घरी मुलगी लग्नाची आहे. तुम्हाला कसा जावई पाहिजे? म्हणजे मी विचारत नाहीये बरं. मी काही बघत नाही ते तसलं, कुणा आणूनही देत नाही. प्रवास करतो पुष्कळ, पण हे जमत नाही मला. अजून तरी जमलं नाही म्हणजे. मी एक आपल्याला सहज साधं बोलतो की मुलगी लग्नाची आहे, कसा जावई पाहिजे? कसा म्हणजे मी सांगतो आपल्या. गोरा पान देखणा पण दिवसभर गटार न सोडण्याला चालेल का? काळा असला तरी स्वतःच्या कर्तृत्वानं 3-4 कारखाने उभे करणारा लागेल. कसा पाहिजे आपल्याला? कसा पाहिजे? काळा असला तरी चालेल पण कर्तृत्व संपन्न पाहिजे. का असा पाहिजे की गोरा पान देखणा आहे पण दिवसभर गटारातून बाहेरच येत नाही? चालेल का जावई? नाही, असं नाही चालत. एक वेळ काळा रंग परवडला हो, पण दुर्गुण नको अंगामध्ये. दुर्गुणही नको आणि निर्गुणही नको. असं आहे ते. काय आहे धर्मशास्त्रामध्ये काय आहे, वराच्या ठिकाणी 10 दोष असतील
तर त्याला स्वीकारू नये असं वचन आहे. मी सांगत नाही, तुम्ही टवकारून ऐकूही नका. मला फक्त त्याच्यातलं शेवटचं सांगायचं आहे, तेवढं सांग. एवढं काय विनाकारण मनुष्य स्वतःला कुठेतरी बसवतो तरी, नाही तर सगळ्यातून बाहेर तरी काढतो. म्हणून मग मी ते सांगत. ते 10 दोष वराच्या ठिकाणी असू नयेत असं म्हटलं. स्वाभाविक आहे त्याच्यामध्ये. तो पंगू असू नये, तो षंढ असू नये, वगैरे वगैरे काय जे असेल तसं शेवटी त्याच्या एक म्हटलं. धर्मशास्त्राचं वचन आहे. ग्रंथाची नावं सांगत नाही आता, कारण काय अभ्यास सोडून ते बघत बसतील म्हणून सांगत नाही. पण त्याच्यात शेवटचा दोष असा सांगितलाय की तो जर मोक्ष मार्गाकडे लागलेला असेल तर त्याला वर म्हणून स्वीकारू नये. आता बहुतेकांची लग्न व्हायची पंचायतच आहे. तो जर मोक्ष मार्गाकडे निघालेला असेल, तो जर पारमार्थिक असेल, स्वाभाविक आहे ना, कारण परमार्थ करताना त्याच्या अंतःकरणात कधी वैराग्याचा उदय होईल आणि लग्न झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी वैराग्य जर निर्माण झालं तर केलेल्या बायकोला टाकून देऊन तो निघून जाणार. हिचं आयुष्य कोण विचारात घेणार? याच्याकरता धर्मशास्त्र म्हणतं नाही, ही जबाबदारी घेणं होत नसेल लग्न करू नको. वैराग्य निर्माण झालं असेल लग्न करू नको. मोक्ष मार्गाकडे निघाला असशील लग्न करू नको. हे मी कशाकरता सांगितलं ते मला काही आणून द्यायचं नाही कुणाला, काही नाही. पण जावई कसा पाहिजे, एक वेळ काळा चालेल पण दुर्गुणी नको, निर्गुणी नको, एवढ्या करता मी बोलतो. बरं, आपल्या घरी मुलगा लग्नाचा आहे, सून कशी पाहिजे तुम्हाला ती सांगा. कशी पाहिजे सून? म्हणजे काळी असली तरी तुमचं सगळं औषध पाणी अन्न पान सांभाळणारी सगळी पाहिजे, का गोरी पान देखणी पण चातुर्मासाला तुम्हाला पंढरपूरला पाठवणारी पाहिजे? कशी पाहिजे? मनुष्य एक वेळ रूपात्मक सौंदर्याशी तडजोड करतो, गुणात्मक सौंदर्याशी तो तडजोड करत नाही. लक्षात ठेवा. मला बोलण्याचं कारण हे आहे की रूपात्मक आणि गुणात्मक याच्यामध्ये, रूपात्मक तर हा काळा आहेच आहे, प्रश्न नाही, पण गुणात्मक सौंदर्य तरी याच्या ठिकाणी काय आहे हो मला सांगा ना. गुणात्मक सौंदर्य काय आहे मला सांगा. बालपण सगळं चोऱ्या करण्यात गेलं, काय गुण आहे? तारुण्य सगळं राजकारण करण्यात गेलंय, काय गुण आहे? काय गुण आहे मला सांगा. मी हे सगळं आपल्याला सांगतो. 1 नाही 2 नाही 16,108 लग्न केली. काय म्हणून याला गुणात्मक सौंदर्य याचं मानावं आपण? बरं, सगळं बालपण चोऱ्या करण्यात गेलंय. बरं, ज्याला ज्याला याला मारता आलं नाही त्यांनी कप्तानच त्याचा काटा काढला. काल यवनाचा काटा कप्तानं काढला मुचकुंद राजाकडून. जरासंधाला मारता येत नव्हतं भीमाला, तर बाहेर उभं राहून भीमाला याला सांगायचं काही कारण नव्हतं, ते अधर्म युद्ध झालं असतं, पण तरी भीमाला काड्या वगैरे मोडून त्यांनी सुचवलंच इकडून तिकडं टाकून दे बाबा म्हणून. काय कारण होतं? दुर्योधनाला मारताना मांडीच्या कमरेच्या खाली गदेचा प्रहार करायचा नाही असं गदा युद्धामध्ये असताना सुद्धा बाजूला उभं राहून मांड्या थोपटायचं काही कारण होतं भगवंताला? कुठं तुझी गदा बसली पाहिजे हे भीमाला सुचवायचं काही कारण होतं? मी किती अशी उदाहरणं सांगू तुम्हाला. बरं, युद्ध नैपुण्य आहे म्हणावं तर या जरासंधाबरोबर 17 वेळेला पळून आलाय हा. याला रणछोड राय म्हणतात. रणांगण सोडून पळून आलेला आहे. जरासंधाने आपल्यावर आक्रमण करू नये म्हणून समुद्रामध्ये याने द्वारका उभी केली. उभी केलेली द्वारका समुद्रामध्ये नेऊन ठेवली. आपल्याला महाभारतही माहिती आहे, भागवतही माहिती आहे. म्हणून जरासंधाकडे ज्या वेळेला हे 3 जण गेले, अर्जुन भीम आणि भगवान, त्या वेळेला जरासंधाने त्यांना ओळखलं. भिक्षेची मागणी केल्यानंतर काय भिक्षा? युद्ध भिक्षा. कुणाबरोबर करणार तू सांग म्हणे, कुणाबरोबर? त्याने जरासंधाने सांगितलं कृष्णाबरोबर तर मी करतच नाही. अरे तो माझ्या योग्यतेचाच नाही, त्याची पाठ बघितली आहे मी, त्याच्याबरोबर काय युद्ध करायचंय? तो माझ्या लायकीचा नाहीये, तो बाजूला झाला. अर्जुन म्हणे माझ्यापेक्षा लहान आहे, लहानाबरोबर युद्ध करत नाही. माझ्या बरोबरीचा थोडा भीम वाटतो मी, त्याच्याबरोबर युद्ध. म्हणजे तिथं भगवंताचा अपमान झालाच की नाही जरासंधाच्या दरबारामध्ये? काय गुण चांगला? कधी यांनी कोणतं काम सरळ केलंच नाही. काय गुण चांगला आहे मला सांगा. कोणतं काम याचं सरळ नाही, कोणतंही काम नाही. पांडवांनी याला युद्धाचा समेट घडवावा म्हणून पाठवलं होतं, बरोबर आहे की नाही? नाही बाबा 5 हे नसतील नसो, 5 नगर तरी नाही, हे नाही ते नाही, 5 गावं तरी, हे सगळं धर्मराज युधिष्ठिर बोलले होते. शिष्टाई करण्याकरता याला पाठवलं. या शिष्टाई शब्दाचा अर्थ काय? तह करणे, समेट घडवून आणणे. पण हा समेट घडवायला गेला आणि युद्ध ठरवून आला. बरं, याचं एक म्हणून कृष्ण नीती हा शब्द चांगल्या अर्थाने वापरला जात नाही. काय गुण चांगले आहेत मला सांगा. याचंच असं नाही,
सगळ्यांनाच यांनी त्या मार्गाला लावलं. अर्जुनाच्या मनामध्ये सुभद्रेबरोबर लग्न करायचं होतं. बलराम दादाच्या मनामध्ये ही सुभद्रा दुर्योधनाला द्यावी असं होतं. मग तो परत येतो. असा एक विधी आहे लग्नामध्ये. सगळ्यांच्याच आहे का नाही मला माहिती नाही, पण एक शास्त्रामध्ये असा विधी दिलेला आहे. आता हे म्हणजे लग्न करण्याकरता त्याला परत यावं लागतं. भगवंताने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तू संन्यास घे, तुझं लग्न लावून देतो. संन्यास घेऊन कुठं लग्न असतं, पण भगवंताने ते करून दाखवलं ना. अर्जुन ज्ञानोबाराय बोलतात, भगवान बोलतात अर्जुनाला, संन्यासी तुवा हो निजनी चोरोनी नेली माझी भगिनी चोरून नेलीस. कशानं? संन्यास घ्यायला गेला, लग्न करून आला. काय सांगावं, तेव्हापासून संन्याशाबद्दल माणसाच्या मनात असा तिढा बसलाय. संन्याशी म्हटलं की चांगल्या दृष्टीनं बघतच नाही. काय भानगड आहे देव जाणे. हे अर्जुन त्याला कार, आणि अर्जुन नाही त्याला सुचवणारे हे. काय सरळ आहे मला सांगा. रूपात्मक सौंदर्य जाऊ द्या, निदान गुणात्मक सौंदर्य तरी माणसाचं चांगलं असावं. भगवंताजवळ तेही नाही. मग जर हे काहीच नाही, रूपात्मक नाही, गुणात्मक नाही, सुंदर गोरा रंग म्हणजे सुंदर म्हणावं तर ह्याचा रंग काळा. मग काळा असून सुद्धा गुण चांगले नसताना सुद्धा तुकोबाराय त्याला सुंदर का म्हणतात, या सौंदर्याचा थोडासा विचार करायचा आहे. एकदा भजन करू, एक 2-4 अर्थानं सौंदर्याची काही मीमांसा करून भगवंताकडे ते लावता येतं का याचा विचार करतो. सेवा संपवतो. विठोबा करकटावरी ठेवनिया तुळशीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय या अभंगामध्ये आपल्याला परमात्म्याचा परिचय करून देतात. तो करून देत असताना 3-4 पद्धतीनं तुकोबाराय तो परिचय करून देतात. आणि तो परिचय करून दिल्यानंतर हाच परमात्मा आपलं सुखस्वरूप आहे हेही आपल्याला सांगतात. त्याचा थोडासा विचार मर्यादित बुद्धीनं मर्यादित वेळेमध्ये थोडासा केला आहे. तुकाराम महाराज या अभंगामध्ये परमात्म्याला सुंदर असं म्हणतात. हे सुंदर कोणत्या अर्थाने विचारात घ्यायचं याचा थोडासा विचार सांगतो. सेवा संपवतो. तुकोबाराय सुंदर म्हणतात. हा काळा आहे तरी सुंदर आहे, हा गुणात्मक दृष्टीनं चांगला नाही तरी सुंदर आहे. असं का म्हटलं त्याचं कारण थोडंसं सांगतो. गुणात्मक आणि रूपात्मक या दोन्ही अर्थानं सौंदर्याची चिकित्सा जरी केली गेलेली असली, सगळाच विचार सांगत नाही, 2-3 अर्थानं फक्त सांगतो. पुष्कळ आहेत. सुंदर देवाला का म्हणावं याची पुष्कळ कारणं आहेत. 15-16 कारणं तरी आपल्याला देता येतील, पण वेळ नाही आपल्या हातामध्ये, वेळ संपली. एक 2-4 कारणामध्ये विषय आटोपता घेतो. रूपात्मक आणि गुणात्मक अशा 2 पद्धतीनं जर सौंदर्याची चिकित्सा करायची झाली तर रूपात्मक म्हणजे रूप चांगलं असणं आणि गुणात्मक म्हणजे गुण चांगलं असणं, एवढ्या पुरता विचार करायला शास्त्र तयार नाही. तरी हा परमात्मा सुंदर का? त्याचं कारण असं आहे की रूपात्मक आणि गुणात्मक या शब्दाचे आपण लावलेले अर्थ चुकीचे. मग रूपात्मक सुंदर कुणाला म्हणावं आणि गुणात्मक सुंदर कुणाला म्हणावं याची चिकित्सा करत असताना आपल्यापेक्षा रुक्मिणी मातेने भगवंताला गुणात्मक आणि रूपात्मक दृष्टीने सुंदर कसं म्हटलंय याचा विचार केला म्हणजे तो परमात्मा सुंदर कसा आहे हे आपल्याला कळतं. रुक्मिणी मातेने जे पत्र भगवंताला पाठवलं सुदैवाकडून, ते पत्र पाठवल्यानंतर त्या पत्राच्या पहिल्या श्लोकामध्ये रुक्मिणी माता परमात्म्याचं वर्णन करताना काय शब्द वापरते ऐका. रुक्मिणी माता देवाला असं लिहिते, श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते निर्विश्य कर्ण विवरैहि हरतोंगतापम रूपम दृशाम दृशिमताम अखिलार्थलाभम त्वय्यच्युता विशती चित्तम पत्रपम मे.
कातवा मुकुंद महती कुल शील रूप वगैरे हे पुढचं जाऊ द्या. कुल शील रूपाचा विचार पुढं आहे, पण तो आत्ता विचार मी महत्वाचा ठेवत नाही. या पहिल्या श्लोकामध्ये रुक्मिणी माता काय म्हणते, श्रुत्वा गुणान, माझा शब्द इथे बरं का, गुणात्मक सौंदर्याची चिकित्सा करताना श्रुत्वा गुणान, देवा आम्ही तुमचे गुण ऐकले, श्रुत्वा गुणान, आणि ऐकल्यानंतर काय झालं, भुवन सुंदर शृण्वतांते, ते ऐकल्यानंतर आम्हाला असं कळलं की तुम्ही त्रिभुवनात सुंदर आहात. त्रिभुवनात सुंदर परमात्मा ऐकल्यामुळं, कारण जेव्हा रुक्मिणी मातेने हे पत्र भगवंताला पाठवलं, भागवत पहा आपण, या तिथपर्यंत रुक्मिणी मातेने ना भगवंताला बघितलं होतं ना भगवंतानी रुक्मिणी मातेला बघितलं होतं. ती म्हणते श्रुत्वा गुणान, देवा तुमचे गुण आम्ही ऐकले, जो कोणी ऐकेल, आता ते लावून घ्या तुम्ही कसं, ते शब्दशः अर्थ सांगावं इतकं हलकं नाही, परंतु जो कोणी तुमचे गुण ऐकेल, ते ऐकल्यानंतर काय कळलं, भुवन सुंदर, तुम्ही त्रिभुवनामध्ये सुंदर आहात. शृण्वतांते, काय झालं, निर्विश्य कर्ण विवरही, जे गुण आधी सांगितले ते निर्विश्य ते आमच्यामध्ये प्रविष्ट झाले. कुठून, कर्ण विवरही, आमच्या कानाच्या छिद्रामधून ते तुमचे ऐकलेले गुण आत प्रविष्ट झाले, आणि त्या गुणाने आत जाऊन काय केलं, निर्विश्य कर्ण विवरही हरतोंग तापम, आमच्या त्रिविध तापाची त्या गुणांनी बोळवण करून टाकली. ऐका, ते गुण आम्ही ऐकले, ते तुमचे गुण आमच्या कानाच्या छिद्रामधून आमच्या अंतःकरणामध्ये प्रवेश करते झाले, आणि ते गुण आमच्या अंतःकरणामध्ये गेल्यानंतर त्याने काय केलं, हरतोंग तापम, त्याने आमच्या सर्व तापाची निवृत्ती करून टाकली. मग गुणात्मक सुंदर कुणाला म्हणावं, ज्याचे गुण ऐकल्यानंतर त्रिविध तापाची बोळवण होते, तो जर सुंदर असेल तर याच्या एवढा सुंदर दुसरा कोणी नाही. विठ्ठला आता रूपात्मक सौंदर्याची चिकित्सा करताना तीच रुक्मिणी माता म्हणते, रूपम दृशाम दृशिमताम अखिलार्थलाभम त्वयच्युता विशती चित्तम पत्रपम्य, हे बाजूला ठेवा. आता त्वयच्युता विशती चित्त हा त्याचा परिणाम आहेच आहे, पण कशाचा परिणाम, कशाचा परिणाम, रूपम दृशाम दृशिमताम अखिलार्थ लाभम, देवा तुमचं रूप जो पाहतो त्याला काय प्राप्त होतं, त्वयच्युता विशती चित्त, देवा तुमच्या स्वरूपामध्ये त्याचं चित्त प्रवेशित होतं, आणि त्याला काय प्राप्त होतं, अखिलार्थ लाभम, म्हणजे ज्याचं दर्शन झाल्यामुळे जगतातले सगळे लाभ आपल्याला झाले असं जेव्हा वाटतं, तो रूपानं सुंदर असतो. विठ्ठला अवघे लाभ होती एका या चिंतने, ज्या दर्शनातून होतो, देखिला देखिला माये देवांचा देव फिटला संदेह निमाले तुझे पण, अखिलार्थ लाभ ज्याच्यामधून होतो तो रूपानं सुंदर म्हणावा, आणि ज्याचे गुण ऐकल्यानंतर त्रिविध ताप निवृत्त होऊन जातात तो गुणाने सुंदर म्हणावा. हे जर गुणात्मक आणि रूपात्मक सौंदर्याच्या दृष्टीने विचारात घ्यायचं असेल परिणामाच्या संबंधात, तर आपल्याला परमात्म्याला सुंदर म्हणावं लागेल. म्हणून तुकोबाराय बोलतात सुंदर ते ध्यान. आणखीन एक विचार आपल्याला या संबंधामध्ये करता येतो.
तर म्हणजे सौंदर्याची भूमिका पाहताना अलीकडचं सौंदर्यशास्त्र सौंदर्याचे पुन्हा दोन प्रकार करतं. एक वस्तुनिष्ठ सौंदर्य आणि दुसरं व्यक्तिनिष्ठ सौंदर्य. वस्तुनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ म्हणजे काय? ती वस्तूच सुंदर आहे, तत्संबंधानं निर्माण होणाऱ्या किंवा येणाऱ्या वस्तूच्या अनुषंगानं ती वस्तू जर सुंदर नसेल तर तिला वस्तुनिष्ठ सुंदर म्हणा. परमात्मा वस्तुनिष्ठ सुंदर आहे का व्यक्तिनिष्ठ? मला आता विस्तार करायचा नाही, सरळ सांगून जातो. परमात्मा वस्तुनिष्ठही सुंदर आहे आणि परमात्मा व्यक्तिनिष्ठही सुंदर आहे. म्हणजे काय? उदाहरण सांगतो मी आपल्याला. ते वस्तुनिष्ठ सौंदर्य कशाला म्हणावं? कालिदासाचं एक वचन आहे. कालिदासाने एके ठिकाणी असं म्हटलंय, प्रतिक्षणम यत नवताम उपैती तदेव रूपम रमणीयताया. कोणतं रूप रमणीय म्हणा? व्यक्तिनिष्ठ सौंदर्य कशाला म्हणायचं? की ती वस्तू सुंदर आहे, पण सुंदर कशाला म्हणतात? वस्तुनिष्ठ सौंदर्य कशाला म्हणतात? कालिदास म्हणतात, प्रतिक्षणम यत नवताम उपैती. प्रत्येक क्षणी ज्या वस्तूच्या दर्शनामध्ये नित्य नूतनतेचा अनुभव येतो त्या वस्तूला सुंदर म्हणा. एकदा एक वस्तू पाहिल्यानंतर पुन्हा जर बदलून तीच वस्तू नवीन दृष्टीने दिसली तर ती वस्तू सुंदर आहे. हो, आमच्याकडे मराठवाड्यामध्ये, महाराज आपल्याला माहिती आहे, आमच्या मराठवाड्यामध्ये चहाचे प्रकार आहेत. आता हे घरामध्ये चहा घेतात की नाही माणसं, प्रत्येक वेळचा चहा वेगळा की नाही? प्रत्येक वेळचा चहा वेगळा असतो, त्याला काही हे नसतं. प्रत्येक वेळच्या चहाची चव वेगळी. मगासारखा आत्ता नाही, आत्तासारखा उद्याचा नाही, उद्यासारखा दुपारचा नाही. बायका कित्येक वेळेला चहा करतात. प्रत्येक वेळेचा चहा वेगळा. म्हशीच्या दुधाचा वेगळा, गाईच्या दुधाचा वेगळा, सकाळी उठल्याबरोबर वेगळा, ताज्या दुधाचा वेगळा, शिळ्या दुधाचा वेगळा. बायका एक मधला चहा घेतात. मधला म्हणजे कशाच्या मधला असतो मला माहित नाही, पण मधला चहा म्हणतात त्याला. तो मधला चहा वेगळा, पाहुण्याबरोबर थोडा घेतलेला वेगळा, बस. कंटाळा आला म्हणून घेतलेला वेगळा, बस. संध्याकाळचा वेगळा, रात्री झोपण्यापूर्वी घेतलेला वेगळा, बस. आल्याचा चहा वेगळा, गेल्याचा तर फारच वेगळा. तो चहा त्याच्यासारखी चवच नाही कुठे गेल्याच्या चहासारखी. आल्याच्या चहाची थोडी तरी वेगळी, पण गेल्याचा एक चहा असतो म्हणा. तो कोण गेल्याचा असतो मला माहित नाही, परंतु ते म्हणतात गेल्याचा चहा. आमच्याकडे आम्ही तरी त्यातल्या त्यात अजून तेलंगणाच्या बाजूचे महाराज, मराठवाड्यातही असलो तरी अजून त्या आमच्याकडे अजून एक चहा मिळतो, त्याला खडा चम्मच चाय म्हणतात. तुम्ही जर आलात देगलूरला तर कधीतरी पाचबेन मी तुम्हाला. खडा चम्मच चाय म्हणतात त्याला. खडा चम्मच चाय म्हणजे माहिती आहे का तुम्हाला? इकडं तुम्हाला माहित नसेल. खडा चम्मच चाय सांगतो आता, ऐका. चहामध्ये साखर टाकायची, इतकी साखर की ती साखर टाकल्यानंतर ढवळताना जो चमचा आपण आतमध्ये चहामध्ये साखर विरघळवण्याकरता ढवळतो, तो चमचा ढवळून सोडून दिल्यानंतर जसाच्या तसा ताठ उभा लागतो. त्याला म्हणतात खडा चम्मच चाय. चमचा आत टाकल्यानंतर तसा उभा लागतो. इकडं तिकडं पडला तर त्या चहाला किंमत नाही. त्याला खडा चम्मच चाय. प्रत्येक वेळचा, माझं दृष्टांत फार सवंग आहे, फार सामान्य आहे, ही नाही, पण तरी सांगतो. प्रत्येक वेळेचा चहा जसा माणसाला वेगळा लागतो तसं वस्तूमध्ये प्रत्येक वेळेला नित्य नूतनता अनुभवाला आली पाहिजे तर त्याला सुंदर म्हणत असतील. तर मला सांगा, आमचा परमात्मा पांडुरंग नित्य नूतन आहे की नाही? तुम्ही काकड्याला जा, वेगळाच दिसेल. तुम्ही नंतरच्या स्नानाला जा, वेगळं, महापूजेला जा, वेगळाच दिसेल. सहज म्हणून दर्शन घ्यायला जा, वेगळाच दिसेल. दुपारच्या नैवेद्याला जा, थकला भागला कधी 2 घास पोटात पडतील असा भाव चेहऱ्यावर दिसेल. थोडा अजून दुपारी 4च्या पोशाखाला गेलात, अजून वेगळाच दिसेल. संध्याकाळी धुपारतीला गेलात, अजून वेगळाच दिसेल. शेजारतीला गेलात, थकला भागला, आता कधीतरी बाबा पलंगावर अंग टाकू दे, आता बास झालं, किती वेळचा उभा आहे मी, असा भाव त्याच्या चेहऱ्यावर दिसतो. बरं, हे सगळं सोडून मध्येच कधी जर दर्शनाला गेलात, कारण माणसं एकदा जात नाहीत. एकदा आता ते काय ह्याच्यावर आलंय ना, काय नेटवर, त्याचं हे काढतात, पास काढतात, त्या पासवर एकदा जातात. त्या पासला जाता, पासवर दर्शनाला जाताना त्यांच्या लक्षात येतं की गाभाऱ्यात गावचाच पोलीस आहे. मग तर काय आपलंच राज्य आहे. मग एकदा बारी मधून घुसून जातात, एकदा मित्र भेटला म्हणून जा. तुम्ही किती वेळेला जा, परमात्मा जर प्रत्येक वेळेला नवीन दिसत असेल तर त्याला वस्तुनिष्ठ सौंदर्य आहे असं आपल्याला मानलं पाहिजे. प्रतिक्षणम यत नवताम उपैती तदेव रूपम रमणीयताया. परमात्मा वस्तुनिष्ठ सुंदर आहे. बरं, परमात्मा व्यक्तिनिष्ठ सुंदर आहे का? परमात्मा व्यक्तिनिष्ठही सुंदर आहे. कसा सुंदर मानायचा?
त्याचंही कारण मी आपल्याला सांगतो. वस्तू सुंदर आहे का नाही बघू नका, वस्तूकडे बघण्याची दृष्टी सुंदर पाहिजे, तर त्या वस्तूचं सौंदर्य प्रतीत होतं. मी अनेक वेळेला दृष्टांत सांगतो. एकदा बादशहाने बिरबलाला असं सांगितलं की आपल्या राज्यातलं सगळ्यात सुंदर मूल घेऊन ये, मला बक्षीस द्यायचं. बिरबल म्हणाला ठीक आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी बिरबलाने येताना एक काळं कुळकुळीत, बाहेरून हाडं मोजून घ्यावे इतकं हाडकुळं, नाक गळतंय, डोळ्यात चिपडं जमा झालेली आहेत, कानातून पू वाहतोय, अंगाला घाण सुटली आहे, किती दिवस स्नान केलेलं नाही माहीत नाही, केस गळून गेलेले आहेत, डोळे असे बाहेर आलेले आहेत, गाल असे आत गेलेले आहेत, असं एक अतिशय वाईट दिसणारं, काळं कुळकुळीत असणारं, अंगाला घाण येणारं असं एक मूल उचललं, दुपट्यामध्ये आणलं, बादशाच्या मांडीवर ठेवलं. बादशाह आणला, उचल उचल उचल. कशा करता हे आणलं? तुम्ही म्हणाला ना महाराज काल की आपल्या राज्यातलं सगळ्यात सुंदर मूल आण म्हणून. बादशाने डोक्याला हात लावला. तो म्हणाला, अरे बिरबल, या मुलाला कोण सुंदर म्हणेल? बिरबल म्हणाला, महाराज याच्या आईला विचारून बघा जगात सुंदर कोण आहे. मूल सुंदर आहे का नाही महत्वाची गोष्ट नाही, आईची दृष्टी असेल तर मूल कसंही जसं सुंदर दिसतं तसा हा परमात्मा काळा आहे का निर्गुण आहे का दुर्गुणी आहे हा महत्वाचा नाही. तुकोबारांच्या दृष्टीनं त्याच्याकडे बघता आलं पाहिजे तर सुंदर दिसतो. विठ्ठला चिंतन करून पहा, या परमात्म्याला सुंदर का म्हणायचं? तुकोबाराय याला सुंदर म्हणतात, सगळेच सुंदर म्हणतात. हो, सुंदर पाहता गोपवेशू, महिमा वर्णिता महेशू, जेणे मस्तकी वंदिला, नाही का आपण म्हणतो. परमात्मा सुंदर आहे. पुष्कळ ठिकाणी वर्णन आली आहेत त्याची. मला सौंदर्याची मीमांसा करताना अजून एक दोन गोष्टी आपल्या समोर ठेवायच्या. ऐका, परमात्मा सुंदर का? का सुंदर? त्याचं आणखीन एक कारण आपल्याला सांगतो. काय आहे? सौंदर्याचं लक्षण सांगताना सौंदर्यशास्त्र असं सांगतं की ज्या ठिकाणी आपल्या चित्ताची एकाग्रता होते ती वस्तू सुंदर म्हणून जाणवत असते. ऐका, ज्या वस्तू बरोबर मनाची एकाग्रता साधली जाते, आता योगशास्त्राच्या भाषेत जर बोलायचं झालं तर त्याला धारणा म्हणतात. धारणा, धारणा, ध्यान, समाधी याच्यातली धारणा म्हणजे वस्तूशी एकरूप होऊन जाणं चित्ताचं. योगश्चित्तवृत्ती निरोधा हे जसं सांगितलं गेलं तसं बाकीच्या वस्तूपासून चित्ताचा जसा निरोध, तसं एक आलंबनाकडे आपल्या चित्ताची एकाग्रता ज्या वस्तूशी साधली जाते ती वस्तू सुंदर दिसते. साहित्य काय म्हणतं आपलं? सौंदर्यशास्त्र काय म्हणतं? भक्तिशास्त्र काय म्हणतं? किमप्यस्ति स्वभावेन सुंदरम वाप्य सुंदरम. अरे कोणती वस्तू स्वभावानं सुंदर आहे का असुंदर आहे? किमप्यस्ति स्वभावेन सुंदरम वा अपि असुंदरम. कोणती वस्तू आहे स्वभावानं सुंदर आणि असुंदर असं काही नसतं. मग यदेव रोचते यस्मै भवेत् तस्य सुंदरम. विठ्ठला विठ्ठल. ज्या वेळेला यदेव रोचते यस्मै भवेत् तस्य सुंदर, ज्या वेळेला जिथं आपल्या मनाची एकाग्रता साधली जाते तोच सुंदर आहे. मी आपल्याला उदाहरण सांगतो. सामान्य उदाहरण आहे, वारकऱ्यांच्या अनुभवाचं उदाहरण आहे. साधं बोलतो, ऐका. आपण अनेक माणसं पंढरपूरला जाताना या वेळेला देवाकडे काय काय मागायचं याची यादी तयार करून जातात. हे मागायचंय, ते मागायचंय, ते मागायचंय, अमुक आहे, तमुक आहे, मुलीचं लग्न, हे ते 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 100 गोष्टी ठरवून जातात. पण गंमत अशी आहे, त्याच्या चरणावर डोकं ठेवलं की याच्यातलं काही लक्षात राहत नाही, म्हणून तो सुंदर आहे. विठ्ठला चिंतन करा. परमात्म्याचं सौंदर्य जर आपण जरा बारकाईनं बघितलं, त्या लांबत जाईल प्रकरण, पण तरी सांगतो. रघुवंशामध्ये इंदुमतीच्या सौंदर्याचं वर्णन करताना कालिदासांनी लिहिलेलं नाही पण टीकेमध्ये आलंय. इंदुमती किती सुंदर होती आणि ती का सुंदर होती याचं वर्णन करताना असं म्हटलंय की इंदुमतीला बनवताना ब्रह्मदेवानं चंद्रातली अशी बचकभर मुठभर माती उचलली आणि त्या मातीपासून इंदुमती बनवली, म्हणून इंदुमती इतकी सुंदर आहे असं वर्णन केलं. टीकेत आहे.
चंद्रातली मुठभर माती घेऊन त्या मातीपासून जर इंदुमती बनवली असेल, ती जर इतकी सुंदर आहे आणि तिला जर सगळं शास्त्र सुंदर म्हणतं, तर चंद्रातल्या बचकभर मातीनं इतकं सौंदर्य येत असेल, तर त्याच्या निढळावर कोटी चंद्राचा प्रकाश आहे, तो किती सुंदर असेल याचा विचार तरी करा ना. तुझी ये निढळी ओ, तुझी ये निढळी कोटी चंद्र प्रकाश, कमल नयन हास वदन हास, तुझी ये, तुझी ये, तुझी ये, तुझी कोटी चंद्र प्रकाश आहे. काय सौंदर्य असेल त्या परमात्म्याचं, म्हणून तुकोबाराय त्याला सुंदर म्हणतात. काय असतं, थोडं आपण तत्वज्ञानाच्या दृष्टीने सौंदर्याची चिकित्सा केली. मी रात्रभर बोलू शकतो, तुम्ही घाबरू नका, पण भगवंताचं सौंदर्य हा विषयच असा आहे. मला पुष्कळ वेळ बोलेन. तत्वज्ञानाच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर काय होतं मी आपल्याला सांगतो. अस्ति भाती प्रियम रूपम नामचेत्यांश पंचकम आद्यत्रयो ब्रह्मरूपम माया रूपो तत्वद्वयम. सगळं विश्व ब्रह्म आणि मायेमधून बनलेलं आहे. पहिले 3 गुण ब्रह्माचे, नंतरचे 2 मायेचे, असं म्हणून अस्ति भाती आणि प्रियत्व हे परब्रह्माचं आणि नाम आणि रूप हे मायेचे अंश असतात. 3 अंश ब्रह्माचे, 2 अंश मायेचे. कारण कोणती वस्तू बनवायची असेल तर ती केवळ ब्रह्म बनवू शकत नाही, केवळ माया बनवू शकत नाही. माया आणि ब्रह्म या दोघांमधून, प्रकृती आणि पुरुषामधूनच विश्वोत्पत्ती व्हावी लागते. नुसत्या ब्रह्माला गवताचं पात तयार करता येत नाही, ज्ञानोबराय अनुभवामृतामध्ये बोलतात नाही का. नुसतं अरे साधं गवताचं पात त्याला तयार करता येणार नाही, ठीक आहे, मग मायेला करता येईल का? करता येणार नाही. परमात्म्याला मायेचं कर्तृत्व लागतं आणि मायेला परमात्म्याची सत्ता लागते. तर सत्ता आणि कर्तृत्व किंवा सामर्थ्य या दोघांच्या संबंधानं आपल्याला वस्तूची निर्मिती मानावी लागते. वेदांत सांगतो ना, बरोबर आहे. आता जिही एक एका वीण न किजे तृणाचेही निर्माण, ज्ञानोबरायांची भाषा, अनुभवामृत पहा. तृणाचं सुद्धा निर्माण करू शकत नाहीत एकमेकांशिवाय. आता याच्यातल्या मायेच्या नामरूपाच्या अंशाचा विचार मला करायचा नाही. मला विचार काय करायचा आहे, परब्रह्म प्रकट होतं. ऐका, थोडा विषय वेगळा वाटेल आपल्याला. परब्रह्म प्रकट होतं. कसं होतं? कसं होतं? एकट्याला स्वतःला प्रकट होता येतं का त्याला? नाही. मग काय करावं लागतं? सत्वगुणमयी असणाऱ्या मायेचा आधार त्याला घ्यावा लागतो. झालं. परमात्मा सत्वगुणमयी मायेचा आधार घेऊन ज्या वेळेला सगुण रूपाला येतो, त्या वेळेला तो सत्वगुण आपल्या चित्तालाही सहाय्य करतो आणि ते चित्त त्या परमात्म्याकडे परमात्म्याशी तदाकार होतं, परमात्म्याशी एकरूप होतं. ऐका, अस्ति, भाती आणि प्रिय याच्यामध्ये सत्वगुण हा अस्ति याच्याकरता महत्वाचा आहे. परमात्म्या सत्वगुण जसा त्याच्याकरता महत्वाचा आहे, तसंच त्या सत्वगुणाला सहाय्यभूत झालेली चित्ताची एकाकारता ही त्या पदार्थाबद्दलचं प्रियत्व निर्माण करते. आणि त्या पदार्थाबद्दल चित्ताची एकाकारता जर सत्वगुणाच्या आश्रयाने त्या पदार्थाबद्दल प्रियत्व निर्माण करत असेल, तर ते प्रियत्व यालाच वेदांतामध्ये सौंदर्य असं म्हणतात. अस्ति भाती प्रियत्वामधलं प्रियत्व हेच सौंदर्य आहे. का? त्याचं कारण मी आपल्याला सांगतो. या अभंगामध्ये 3 शब्द तुकाराम महाराजांनी वापरलेत, जे सौंदर्याच्या चिंतनाकरता आपल्याला आयुष्य घालवायला भाग पाडतील. मी साधं बोलतो. काय काय आहेत? सुंदर एक शब्द, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवनिया, तुळशीहार गळा, कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. 3 शब्द बस आहे. सर्व सुख, आवडे आणि सुंदर. आता मी प्रश्न उपस्थित करतो, आपण चिंतन करा निवांत घरी जाऊन. मी प्रश्न उपस्थित करतो. सुंदर आहे म्हणून आवडतं आणि आवडतं म्हणून सुखकारक वाटतं, का सुखकारक वाटतं म्हणून सुंदर आहे आणि सुंदर आहे म्हणून आवडतं, का सुखकारक वाटलं म्हणून आवडलं आणि आवडलं म्हणून सुंदर वाटलं?
किती विकल्प? 3 शब्द आहेत, याचे 9 विकल्प तर सहज तयार होतील. सुंदर आहे म्हणून आवडलं आणि आवडलं म्हणून सुखकारक वाटलं, का सुंदर आहे म्हणून सुखकारक वाटलं आणि म्हणून आवडलं, का आवडलं म्हणून सुंदर वाटलं आणि सुंदर वाटल्यामुळे सुखकारक वाटलं, का आवडतं म्हणून ते सुखकारक वाटतं आणि सुखकारक वाटल्यामुळे सुंदर वाटतं. विचार तर करून बघा काय येते. का ते सुखरूप आहे म्हणून आपल्याला आवडतं आणि आवडल्यामुळे सुंदर वाटतं, का सुखरूप आहे म्हणून ते सुंदर आहे आणि सुंदर असल्यामुळे आपल्याला आवडतं. नेमकं काय? या सगळ्याचा विचार केला तर तुकाराम महाराज सुंदर का म्हणतात याचा भाव कळेल. विठ्ठला आणि म्हणून याचा विचार आपण केला पाहिजे की त्याचं सुखरूपत्व, त्याचं सौंदर्य आणि त्याच्याबद्दलची प्रियता हे वेदांतामध्ये एकार्थवाचीच घ्यावे लागतात. जिथं अस्ति भाती प्रियत्वामधलं प्रियत्व तिथं प्रकट होतं. जगामध्ये एक अजून सांगतो, जगामध्ये जेवढं केवढं सौंदर्य आपल्याला प्रतीत होतं की नाही, ते सगळं सौंदर्य ते कुठेही असो, कुणाला सूर्यास्तामध्ये, कुणाला सूर्योदयामध्ये, कुणाला आपल्या लहान बालकामध्ये, कुणाला निरागसपणामध्ये, कुणाला 4 रस्ते एकत्रित येत असतील तिथं, कुणाला एखाद्या पुरुषामध्ये, कुणाला एखाद्या स्त्रीमध्ये, कुणाला पत्नीमध्ये, कुणाला मुलीमध्ये, कुणाला आणखीन कुणामध्ये, हे जे सौंदर्य प्रतीत होतं ना, हे सौंदर्य त्या परमात्म्याच्या सौंदर्यापुढे अत्यंत तुच्छ, त्याच्या छायेसारखंही नाही हो. चला, त्याच्या छाये एवढं हे सौंदर्य नाही बाकीचं. मी आपल्याला साधं सांगतो, आपण उन्हामध्ये उभे असलो, सावली पडते की नाही, एखादा मनुष्य सावलीच्या मागे धावायला लागला तर काय होतं? सावलीच्या मागे धावायला लागला तर काय होतं? सावली पकडावी म्हणून एखादा माणूस सावलीच्या मागे धावायला लागला तर काय होतं? काही होत नाही. सावली तर त्याच्या कधीच हाताला लागत नाही, पण सूर्याला विन्मुख झाल्याचं पाप मात्र त्याला लागतं. बरोबर आहे का? सूर्याला पाठ दाखवल्याचं पाप मात्र त्याला लागेल की नाही? सावली हाताला लागेल का कधी? सावलीला उचलून घेता येईल का? माझी सावली फार छान आहे म्हणून उचलून घेता येईल का? नाही घेता येईल. मग जो मनुष्य सावलीच्या मागे, छायेच्या मागे धावतो, छाया तर त्याला प्राप्त होत नाही, पण सूर्याला विन्मुख झाल्यासारखं होतं, पाप लागतं. मग त्याच्यापेक्षा काय करावं? सूर्याला सन्मुख होऊन आपण त्या दृष्टीनं चालत राहावं, सावली आपोआप मागे येते. हे साधं गणित आहे की नाही? तसं आपण परमात्म्याला सोडून जर विषयाच्या सुखाच्या मागे लागलो तर विषयाचं सुख तर कधी मिळतच नाही, पण परमात्म्याला विन्मुख झाल्याचं पाप लागतं. मग काय करावं? परमात्म्याकडे तोंड करून चालत राहावं, बाकीचे सगळे विषय आपल्या मागोमाग चालत येतात. विठ्ठला म्हणून तुकोबाराय परमात्म्याला सुंदर म्हणतात. एक शेवटचं कारण सांगतो आणि थांबतो. कारण सांगतो, या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी भगवंताचं वर्णन केलं, पण कुणाचं वर्णन केलं त्याचं नावच घेतलं नाही. दाखवा मला विठ्ठल हे नाव. बरं, तुकाराम महाराजांना माहिती नाही का नाव? माहिती आहे ना. या अभंगामध्ये देवाचं नाव नाही. सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी, करकटावरी ठेवनिया, तुळशीहार गळा, कासी पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, मकर कुंडले तळपती श्रवणी. कुठे देवाचं नाव? तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. कुठे श्री हरी म्हटलंय का? विठ्ठल म्हटलंय का? पांडुरंग म्हटलंय का? विठू म्हटलंय? काय म्हटलंय? काय? काही नाव नाही. पण नाव नसलं तरी सुद्धा त्याचंच वर्णन आहे असं वाटतं की नाही? या अभंगामध्ये देवाचं नाव नाही असं आपल्याला वाटेल, पण मी आपल्याला सुंदर या शब्दाच्याच अनुषंगानं सांगतो. या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी देवाचं नाव सांगितलेलं आहे. दाखवा कुठे ते. मी त्याच तर शब्दाबद्दल चिंतन करतो. सुंदर हे देवाचं नावच आहे ना. उद्भव सुंदर सुंदो रत्ननाभ सुलोचनः अर्को वाज शनशृंगी जयंत सर्व. विष्णू सहस्त्रनाम पहा ना, विष्णू सहस्त्रनाम पहा ना. अरे तुकोबाराय म्हणतात सुंदर ते ध्यान. सुंदर कोण? अरे ज्याचं नाव सुंदर आहे तो बाबा, दुसरं कोणी नाही. या सुंदर शब्दावर भाष्य करताना विष्णू सहस्त्रनाम भाष्यामध्ये जगद्गुरु शंकराचार्यांनी सुंदर शब्दाचा अर्थ सांगताना फार चांगला व्याख्या करताना असं म्हटलंय, विश्वातिशायी सौभाग्यशालित्वात सुंदर. सुंदर म्हणजे काय? सगळ्या विश्वातलं सकल सौभाग्य ज्याच्या वाट्याला आलेलं आहे त्याला सुंदर म्हणतात. आचार्यांनी केलेला अर्थ.
उद्भव सुंदर सुंदो रत्ननाभ सुलोचन, हा याच्यातल्या सुंदर शब्दावर भाष्य करताना आचार्य म्हणतात विश्वातिशायी सौभाग्यशालित्वा. सुंदर हा म्हणजे सौंदर्याचा आणि सौभाग्याचा संबंध आचार्यांनी जोडून दिला. ज्ञानोबारांनी तोच उचलला. सौभाग्य सुंदरू लावण्य सागरू बाप रखुमादेवीवरू श्री विठ्ठलू. म्हणून सौभाग्य सुंदर हा शब्द जो ज्ञानोबाराय बोलतात ना, हा कुठे आहे? विश्वातिशायी सौभाग्यशालित्वात सुंदर हा तिथला आहे. आचार्यांच्या भाष्यात आहे तो शब्द. जगातलं सगळं सौभाग्य ज्याच्या वाट्याला आलं त्याला सुंदर म्हणतात. आणि आता मला सांगा, याच्या एवढं सौभाग्य कुणाच्या वाट्याला आलं? याच्याकडे आता व्यावहारिक दृष्टीनं याच्याकडची संपत्ती संपत नाही. व्यावहारिक दृष्टीनं याला मरण येत नाही. व्यावहारिक दृष्टीनं याला 16,108 आहेत. किती सुख व्यावहारिक दृष्टीनं बघा ना. याला मरण नाही, याला सगळी सुख. काय कमी आहे याच्याकडे सांगा ना, काय कमी आहे? काही नाही. म्हणून तुकोबाराय सुंदर असा शब्द वापरून परमात्म्याचं चिंतन करतात. सुंदर ते ध्यान, म्हणजे ध्यान असणारं ते सुंदर कोण आहे? तुकाराम महाराज म्हणतात तो दुसरा तिसरा कोणी नसून तेच आपलं स्वरूप असतं. दुसरं तिसरं कोणी नाही, तेच आपलं स्वरूप. कोणतं स्वरूप? कोणतं स्वरूप? त्याला स्वरूप म्हणून काय म्हणायचं? नुसतं स्वरूप म्हटलं तर माणसं तिकडं प्रवृत्त होणार नाहीत. म्हणून तुकाराम महाराज त्या स्वरूपाला सर्व सुख असा शब्द वापरतात अभंगाच्या शेवटच्या. तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे सर्व मराठवाड्यामध्ये पहिला दिवस भूताचा असतो. आहे का नाही महाराज? आपल्याकडे पहिला डाव भूताचा म्हणतात आपल्याला. पण फक्त हे भूत जरा सुंदर आहे एवढंच. फार वाईट नाही, फार घाण नाही, भीती वाटण्यासारख्या नाही. पण झालेली ही सेवा आहे संतांच्या, सद्गुरूच्या, परमात्म्याच्या, ज्ञानोबारायांच्या चरणी अर्पण करायची आहे. सूचना द्यायला सांगितली आहे. 3 तारखेपासून सद्गुरू श्री जोग महाराजांचा उत्सव आपल्या या क्षेत्रामध्ये सुरू होत आहे. सर्वांनी या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं संयोजकांनी सुचवलेलं आहे. त्यानुसार मी जाहीर करतो आहे 3 तारखेपासून. पण हा उत्सव चालू आहे. याही उत्सवामध्ये सगळ्यांनी रोज सर्व कार्यक्रमामध्ये हजेरी लावावी ही सर्वांना प्रार्थना आहे. पहिला दिवस असल्यामुळे जशी जी सेवा झाली तशी संतांच्या, सद्गुरूच्या, परमात्म्याच्या, सद्गुरू श्री ज्ञानोबारायांच्या आणि तुमच्या अंतस्थ असणाऱ्या माऊलींच्या चरणाशी समर्पित करतो. वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.